रामकृष्ण हरी. आजचा अभंग दरबारी कानडा या रागातील आहे. दरबारी कानडा जवळजवळ प्रत्येक भजनामध्ये अत्यंत प्रेमाने गातात. रसप्रधान, शांत आणि गोड असा राग आहे. हा राग मंद्र सप्तकामध्ये, मध्य सप्तकामध्ये जास्त गायला जातो. ताल सप्तकामध्येही गायला जातो, परंतु त्याची ठेवण आणि गोडवा हा मंद्र आणि मध्य सप्तकामध्ये जास्त आहे. तर या रागामध्ये धैवत, गंधार आणि निषाद हे 3 स्वर कोमल आहेत, बाकी स्वर शुद्ध आहेत. जास्त करून याच्यामध्ये ग म रे सा अशी ठेवण आहे. पहा, ग म रे सा, दुसरी म प ग म रे सा, तिसरी आहे द नि सा रे ग म रे सा. ही स्वरसंगती जी आहे, एवढी स्वरसंगती आली की दरबारा कानडा उभा राहिला. आणि हा राग वक्र संपूर्ण आहे. स्वर जरी सगळे असले तरी वक्र असल्यामुळे याचा त्रिकोण मात्र सहसा करता येत नाही. आरोह अवरोह चांगले करावेत आणि त्याच्यावर हा राग जास्तीत जास्त गाण्याचा प्रयत्न करावा. पुन्हा एकदा मी स्वरसंगती म्हणून दाखवतो. ग म रे सा, दुसरा आहे म प ग म रे सा, तिसरा आहे द नि सा रे ग म रे सा. अशा प्रकारे एक राग ओळखता येतो अशी सूर आल्यानंतर भजनामध्ये. तर याच्यानंतर आपण या रागाचा आरोह आणि अवरोह पाहू. गंधारावर जास्त करून थांबतात. सा रे ग म प ग नि सा, सा ध नि प म प ग म रे सा. अशा प्रकारे आरोह अवरोह आहे. पुन्हा एकदा मी म्हणून दाखवतो. पेटीवर तुम्ही 50 वेळा गिरवत जा. आरोह अवरोहामध्ये सगळं काही असतं. स्वर कसे घ्यावेत, कोणते सोडावेत, कोणत्या स्वरांना प्राधान्य द्यावं, हे आरोह अवरोहामध्ये एक ती गाईडलाईन असते. तर अशा प्रकारे पुन्हा एकदा पहा. सा रे ग म प ग नि सा, सा ग नि प म प ग म रे सा. कधी कधी असंही करतात, रे सा नि सा रे सा शेवटी करतात. तर अशा प्रकारे जनरली हा राग आहे. आता आपण प्रत्यक्ष अभंग कसा आहे तो पाहू. काय छान अभंग आहे. नामाचं महत्व या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर पाहूया.
राम नाम ध्यान या परते साधन या परते साधन आन नाही या परते साधन आन नाही नकली आळस हाची उपदेश नकली आळस हाची उपदेश नकली आळस हाची उपदेश एका जनार्दनी नकली आळस एका जनार्दनी नकली आळस एका जनार्दनी नकली आळस मपदनी मपद रे सा रे सा रे ग म एका जनार्दनी नकली आळस मपद नी मपद रे सा रे सा रे ग म एका जनार्दनी नकली आळस पनी धनी पद मप गमरी साडी निसा मपधनी सा मपधनी सा मपधनी सा एका जनार्दनी नकली आळस पनी धनी पद मप गमरी साडी निसा मपधनी सा मपधनी सा मपधनी सा एका जनार्दनी नकली आळस साडी साडी ग मप 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 गमरी मपधनी सा मपधनी सा मपधनी सा रे साडी 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 ग मप मप गमरी साडी मपधनी सा मपधनी सा मपधनी सा रे साडी 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 ग मप 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 गमरी मपधनी सा मपधनी सा मपधनी एका जनार्दनी नकली आळस एका जनार्दनी नकली आळस राम नाम घोष राम नाम घोष मुखे करी राम नाम घोष मुखे करी नकली आळस हाची उपदेश नकली आळस हाची उपदेश नकली आळस हाची उपदेश अशा प्रकारे अभंग सोपा आहे. राग जरा टेढा आहे, म्हणजे सरळ नाही, वक्र राग आहे. त्यामुळे थोडीशी रियाज आपल्याला केला पाहिजे. आता मुद्दाम मी 2-2 वेळा तान, आलाप आणि चक्रधार सुद्धा घेतलेला आहे. त्याचा उद्देश असा आहे की ज्यावेळेला तुम्ही प्रॅक्टिस करताल त्याला तुम्हाला लवकरात लवकर यावं, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. तर आपण या ठिकाणी नोटेशन तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे, देणारच आहे. पण तरी सुद्धा मी या ठिकाणी छोटे छोटे तुकडे तुम्हाला नेहमीप्रमाणे करून दाखवतो.
जेणेकरून तुम्हाला हा अभंग छानसा वाजवता येईल. पहा, सुरुवातीला आहे सोपा मंत्र वाचे, सोपा मंत्र वाचे, सा सा रे सा रे ग रे सा रे ग. सोपा मंत्र वाचे, सा सा रे ग रे सा रे ग. पुढे हरी हरी म्हणा धनी रे सा सा सा, हरी हरी म्हणा धनी रे सा सा सा. सोपं आहे. तुटेल धरणा, तुटेल बंधना, प प प प म प ध प म ग. तुटेल बंधना, प प म प ध प म ग. पुढे यमाची या रे सा रे ग मग रे सा, रे सा रे ग मग रे सा, यमाची या. अशा प्रकारे पहिलं कडवं आहे. दुसरं कडवं जे आहे ते अगदी हुबेहूब पहिल्या कडव्यासारखं आहे. आता तिसरं कडवं आपण या ठिकाणी म्हणून दाखवतो. कली माझी सोपे, कली माझी सोपे, पसा पसा सा सा नी धप म, पसा सा सा नी धप म. कली माझी सोपे. पुढे राम नाम ध्यान, म प ग म प नि ध नि प. राम नाम ध्यान, म प ग म प नि ध नि प. राम नाम ध्यान. अशा प्रकारे तिसरं कडवं आहे. आणि एका जनार्दनी न करी आळस, राम नाम घोष मुखे करी. हे सुद्धा या कडव्याप्रमाणेच आहे. एका जनार्दनी न करी आळस, सेम पसा सा सा नी धप म, म प ग म प नि ध नि प. सेम आहे, काही फरक नाही. राम नाम घोष, राम नाम घोष, प प प प ध प म ग. मुखे करी रे सा रे ग, रे सा रे ग मग रे सा. सोपा अभंग आहे आणि थोडंसं वक्र पण तो गोड आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये मोठ्या प्रेमाने गातात. अनेक रचना आहेत. तर तुम्ही जरी हा एक राग जरी केला व्यवस्थित, तरी दुसरे कितीही राग दरबारी कानड्यामधले आले तरी तुम्हाला त्रास होणार नाही. म्हणून जो काही आता ह्या जसे अभंग येतील तसे तो अभंग पूर्ण परफेक्ट करा. म्हणजे तुम्हाला दुसरा अभंग ज्यावेळेला त्याच रागात येईल त्यावेळेला काही चिंता करण्याचं कारण नाही. तो सहजगत्या बसून जाईल. तर अशा प्रकारे मी प्रयत्न केलेला आहे. काय अडचण असेल तर जरूर कॉमेंट्स बॉक्समध्ये कळा आणि तुमच्या कॉमेंट्स द्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं हे चॅनेल पोचवा. कारण माझा उद्देश आहे की गोड चालीत अनेकांच्या लोकांपर्यंत पोचाव्यात आणि सबस्क्राईब केलं म्हणजे आपोआपच त्यांना त्याची आयडिया येते. त्यांच्याकडे त्याचं काय असतं ते म्हणतात ते जातो तो म्हणजे, आणि त्यांना त्याच्या चॅनलला गेल्यानंतर त्यांच्या मोबाईलला गेल्यानंतर तो ते अभंग व्यवस्थित करू शकतात. तर या ठिकाणी सगळ्यांना शुभेच्छा आहेत. दरबारी कानडा अशी बरीच मी राग पुढे घेणार आहे. परंतु जो ज्यावेळेस येईल त्यावेळेस तो पूर्ण पक्का करायचा म्हणजे पुढे अडचण येणार नाही. कारण आलाप ताना आणि चक्रधार तान हे तुम्ही इतर ठिकाणी इतर अभंगांना सुद्धा लावू शकता. म्हणून या ठिकाणी तान आहे,
आलाप आहे, चक्रधार ताण आहे, छानपैकी करा. रामकृष्ण हरी.